या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड ॲक्सेसरीज. यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ॲक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल. यांचा पत्ता 7 रस्ता चौक, सिरॉक्स चायनीज जवळ, सोलापूर. मला असं वाटतं की याच्या अगोदरची निवडणूक विजय मालक आणि दिलीप माने, म्हणजे खरंच दिलीप मानेचं कौतुक आहे, ते पटवण्यात हुशार आहेत असं माझं मत आहे. कारण मागच्या वेळेस दिलीप माने मालकाला पटवलं आणि यावेळेस आमच्या सचिन कल्याण शेट्टीला पटवलं. मी दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्ष म्हणून लढलो आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दोन्ही वेळेस होते माझ्याबरोबर. पण दुर्भाग्य आहे की नेतृत्वाच्या लक्षात आलं नसेल, नेतृत्वाला सांगितलं असेल आपल्याकडे सोसायट्या नाही त्या, आपल्याकडे ग्रामपंचायत काय, म्हणजे असं रडकं सांगितलं असेल. मी रडका माणूस नाही, लढणारा माणूस आहे. आणि त्यावेळेस म्हणले की आपल्याला एकसुद्धा सीट नाही, सोसायटीत आपल्याला मतदान नाही, एक सोसायटी नाही. मी अभिमानानं सांगतो, बाजार समिती नैतिकदृष्ट्या मीच जिंकलेलो आहे. जिथं एक सोसायटी नाही तिथं 450-500 मतदान सोसायटीचं झालं आहे. दक्षिणचे कार्यकर्ते भाजपचे आपल्याला विरोध करत होते, त्यांनी आंदोलन केलं कार्यालयासमोर. का बरं विरोध होता? आता त्यांना विरोध कशासाठी होता, काय होता त्यांनाच माहिती. म्हणजे कशासाठी विरोध केला ते त्यांनाच माहिती. आम्ही काय त्याला प्रतिक्रिया दिली नाही, मी किंवा माझी रिॲक्शन दिलेली नाही. विरोध करण्याची भूमिका त्यांची भाजपच्या पद्धतीमध्ये मी पहिल्यांदाच बघितलं. आणि ते मी भाजपचे कार्यालय पुढे जाऊन, असं कधी झालं नाही. काँग्रेस पक्षात सुद्धा झालं नाही किंवा कुठंच झालेलं नाही. पण केले असतील. पण पक्षश्रेष्ठीने माझी दखल घेतली की जरी विरोध केला असला किंवा विरोध झाला असेल तरी मला प्रवेश दिला. तर काय विरोध थोड्या काळापुरता असतो. जेव्हा पक्षाने प्रवेश दिला म्हणजे सगळं व्यवस्थितपणे होईल असं मला वाटतंय. तुम्ही पटवण्यामध्ये माहीर आहात असं दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख म्हणाले होते. पहिल्यांदा तुम्ही विजयकुमार देशमुखांना सोबत घेतलं, परत आता सचिन देशमुखांना सोबत घेऊन पटवलं त्यांना, सचिन कल्याण शेट्टीला. मग मी आता कोणाला घेतलं? आता जे पक्षप्रवेश मला दिलं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय चव्हाण साहेब, आदरणीय पालकमंत्री, ह्यांना पण मी पटवलं असतं. असं नसतंय ना. म्हणजे तुमच्याबरोबर आलं तर मी चांगला आहे, नाही आलं तर स्थानिक पातळीवर काही निवडणुका असतात, मार्केट कमिटी स्थानिक पातळीवर असते. विजय मालक तर त्यावेळेला पालकमंत्री होते, आमदार होते. मी त्यांच्यावर गेलो का त्यांनी माझ्यावर आले, मी त्यांच्याबरोबर गेलो. आणि सचिन दादा हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे, दुसरी टर्म त्यांची आमदारकीची, त्यांना निवडणूक ही जिंकायची होती. मग मी त्यांच्याशी अप्रोच झालो. त्याने म्हणले काय हरकत नाही, या म्हणले. असा विषयच नाही ना पटवणं भेटवणं. मग मी आता जी प्रक्रिया घडली, एवढा मला विरोध असताना सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी असू दे, रवींद्र चव्हाण साहेब असू दे, बावनकुळे असू दे, त्यांनी ठरवलेच असतील ना काय तर. मग त्यांना मी पटवलंच मनाचं. मग मला एवढे भाजप लोक एवढे लवकर पटत असतील, मला काय त्यांच्या पटाला काय हरकत आहे, मी पण पटतो त्यांना. असं काय विषय नाही ना त्याला. असं ज्याने असं त्या संस्कृतीमध्ये मी त्यांना पटवायला कुठं कमी पडलो मला माहित नाही. म्हणजे आता मी पटवायचं नाही. कार्य असतं माणसाचं, सर्वसामान्य कार्य करता येईल ना. मला पद आहे ना, कुठल्या संघटनेत काम करतो. गोरगरिबाच्या लोकांचे, जनतेच्या लोकांशी रोज मी भेटत असतो, गाठ पडत असतो. रोजच मी जनतेत आहे, लोकांत आहे. मी सर्वसामान्य एक गरीब कार्यकर्ता आहे. माझं कोण आहे का तिथे? असं आपण जनताच माझी असते. मी जनतेच्या लोकात असतो. लोक माझं सत्तेत असू दे किंवा नसू दे, मी काम करण्याची पद्धत असते. मी सातत्याने मागची 10 वर्ष झाली सत्तेत नाही, आमदार नाही, तरी पण माझ्याकडे लोक येतात, मी काम करण्याचा प्रयत्न करतो. आता लोकांना खरं बोललेलं आवडतंय आणि थोड्या दिवसांनी खरंच हे मान्यच करावं लागतं. म्हणून मी माझं काम करत असतो. म्हणून पार्टीने सुद्धा विचार केला असतील, त्यांनी असं घेत नाहीत ना पार्टी. म्हणजे एवढा विरोध घेऊन दिलीप मानेला प्रवेश द्यायचा कधीच त्यांनी टाळू शकले असतील. पार्टी पण विचार केला असेल, त्यांचा सर्वे असेल, इथली ती संघटना असेल, ते सगळे फीडबॅक देत असतील ना. बाबा दिलीप मानेला घेतलं तर आपला कुठं फायदा होतो? पार्टीला फायदा करून घ्यायचा आहे. पार्टी मी एक सर्वसामान्य, माझा फायदा किती होणार? 1% होते, 2% होतो, मी फायद्यातलाच आहे, तोट्यातला नाही ना.
पण मला पार्टीनं दिला प्रवेश आणि ते पटापटीचा काय विषय मग आता ते ज्याला ज्याला पटवलं त्याला पण त्यांनी विचारायला पाहिजे तुम्हाला कसं पटेल हे आम्हाला सांगा म्हणून.